गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहराच्या मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर हा मागील 3 वर्षापासून याच विठ्ठल मंदिर परिसरातील बहुतांश रहिवासी, मालमत्ताधारक, दुकानदार तसेच विविध मठाधिपती यांची झोप उडवणारा ठरलाय। राज्याच्या तत्कालीन अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी डिसेंबर 2022 मध्ये पंढरपूर भेटीवेळी प्रथमच या जवळपास 650 मीटर लांबीच्या व 80 मीटर रुंदीच्या प्रस्तावित कॉरिडॉरची सविस्तर माहिती दिली। त्यानंतर आज तागायत इथले संभाव्य बाधित विविध मार्गाने कॉरिडॉर विरोधात लढा देत आहेत। पंढरीत येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या, मंदिर परिसरातील गर्दीचे नियंत्रण आणि इथल्या अर्थकारणाला प्रस्तावित कॉरिडॉरमुळे मिळणारे बळ याचे दाखले देत एकीकडे प्रशासन आग्रही भूमिका घेत आलं असलं तरी मागील वर्षी कॉरिडॉर बाधित परिसरात सर्वेही करण्यात आला, तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कॉरिडॉर बाधितांच्या बैठका घेत त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या। पुनर्वसनाच्या व भरपाईच्या विविध मुद्द्यांवर संवादही साधला, तर अप्पर जिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी घेतलेल्या सुनावणीत अनेक कॉरिडॉर बाधितांनी आपला विरोध निदर्शनास आणून दिल्याचंही दिसून आलं। मात्र एकीकडे प्रशासकीय पातळीवर मागील वर्षी कॉरिडॉर बाबत जोरदार हालचाली सुरू असतानाच राजकीय नेते त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांची भूमिका मात्र कुणाचेही नुकसान न होता सर्वांना विश्वासात घेऊन कॉरिडॉर बाबत निर्णय घेतला जाईल अशी व्यक्त होत राहिली आहे। आता यंदाच्या अर्थसंकल्पात कॉरिडॉर साठीच्या आर्थिक तरतुदींची घोषणाही होईल अशी चर्चा सुरू झाल्यामुळे कॉरिडॉर बाधितांची धाकधूक वाढली आहे। अशातच सोमवार दिनांक 23 रोजी मुंबईत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्यासंदर्भात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात जिल्हास्तरीय समिती महत्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीस आमदार समाधान आवताडे हेही उपस्थित होते। या बैठकीसाठी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं। पंढरपूर शहरातील महत्वपूर्ण विकास कामांसाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आलं असताना व यातील अनेक विकास कामे पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार असतानाही इथल्या लोकनियुक्त नगराध्यक्षांना आमंत्रित केलं गेलं नसल्यानं याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कुठल्या विकास कामांसाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला याची माहिती सविस्तर उपलब्ध होत नसल्यानं कॉरिडॉर बाधित मात्र चिंतेत पडले आहेत। तर नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांना या बैठकीस बोलवण्यात न आल्यानं मोठी नाराजीही व्यक्त होत आहे।